तर मित्र हो, आज आपण इथे स्टोक्स लॉ म्हणजे काय हे नेमके पाहणार आहोत. स्टोक्स लॉची संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण स्टोक्स लॉची थोडीशी पूर्व माहिती घेऊया. इन 1845 सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स डिराइव्ह अन एक्सप्रेशन विच इज नोन ॲज द स्टोक्स लॉ. म्हणजे सन 1845 साली सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स यांनी एक एक्सप्रेशन डिराइव्ह केले आणि त्याच एक्सप्रेशनला स्टोक्स लॉ असे म्हणतात. धिस लॉ गिव्ज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. धिस लॉ गिव्ज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर विस्कस फोर्स acting on a spherical object falling through a viscous medium or viscous fluid. स्टोक्स लॉ आपल्याला कशाविषयी माहिती देतो याबद्दल काय सांगितलेले आहे पाहूया. धिस लॉ गिव्ज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम ऑर अ विस्कस फ्लुइड. तर स्टोक्स लॉ हा आपल्याला विस्कस फ्लुइडमध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होणाऱ्या विस्कस फोर्सेस विषयी माहिती देतो. स्टोक्स लॉ आपल्याला कशाविषयी माहिती देतो तर स्टोक्स लॉ हा आपल्याला विस्कस फ्लुइडमध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होणाऱ्या विस्कस फोर्सविषयी माहिती देतो. स्टोक्स लॉची पूर्व माहिती घेतल्यानंतर आपण आत्ता स्टोक्स लॉचे स्टेटमेंट पाहणार आहोत. द लॉ स्टेट्स दॅट द विस्कस फोर्स Fv that acts on a sphere falling through a viscous fluid is directly proportional to the velocity v of the sphere falling through that viscous fluid, the radius of the sphere and the coefficient of viscosity eta of the fluid. याचा अर्थ असा की विस्कस फ्लुइडमध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या मेटॅलिक स्पियरवरती जे काही विस्कस फोर्स अप्लाय होतो तो विस्कस फोर्स हा खालील 3 घटकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. पहिला घटक द वेलॉसिटी ऑफ द स्पियर फॉलिंग थ्रू दॅट विस्कस फ्लुइड. त्या विस्कस फ्लुइडमधून मार्गक्रमण करीत असलेल्या मेटॅलिक स्पियरची वेलॉसिटी. दुसरा घटक म्हणजे रेडियस ऑफ द स्पियर. त्या मेटॅलिक स्पियरची रेडियस. आणि तिसरा घटक म्हणजे द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा ऑफ दॅट फ्लुइड. त्या विस्कस फ्लुइडची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि या विधानावरूनच स्टोक्स लॉचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ठरविण्यात येते किंवा देण्यात येते. या विधानावरून आपण स्टोक्स लॉचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मांडू शकतो. द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द स्टोक्स लॉ इज गिवन ॲज Fv इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इटा इंटू Rv. वरील सांगितलेल्या स्टेटमेंटनुसार Fv म्हणजे विस्कस फोर्स हा 3 घटकांशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ते 3 घटक इथे मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये मांडलेले आहेत. पहिला घटक म्हणजे वेलॉसिटी ऑफ द स्पियर फॉलिंग थ्रू विस्कस फ्लुइड दॅट इज v. दुसरा घटक द रेडियस ऑफ द स्पियर r and the coefficient of viscosity eta of that fluid eta. After dimensional analysis
FV इज इक्वल टू 6 पाय इंटू इटा इंटू आर इंटू व्ही. अशा प्रकारे आपण इथे स्टोक्स लॉची पूर्व माहिती घेतली आणि स्टोक्स लॉचे स्टेटमेंट पाहिले. स्टोक्स लॉच्या स्टेटमेंटनुसार एखाद्या मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होणारा विस्कस फोर्स हा 3 प्रमुख घटकांशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि ते 3 प्रमुख घटक म्हणजे वेलॉसिटी ऑफ द स्पियर फॉलिंग थ्रू विस्कस फ्लुइड, रेडियस ऑफ द स्पियर अँड कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. पुढे आपण हाच स्टोक्स लॉची डायग्रॅम पाहूया आणि डायग्रॅमच्या साहाय्याने स्टोक्स लॉ म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. यासाठी मी पेज टर्नआउट करत आहे. पुढील पेजमध्ये आपण स्टोक्स लॉची डायग्रॅम पाहूया आणि त्यामधील ते 3 महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते समजून घेऊया. आता इथे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टोक्स लॉ फॉर मेटॅलिक स्पेरिकल ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग इन अ विस्कस फ्लुइड हे या डायग्रॅमचे टायटल असून या डायग्रॅममध्ये एका बीकरमध्ये विस्कस फ्लुइड दर्शविले आहे. तसेच त्या विस्कस फ्लुइडमध्ये एक मेटॅलिक स्पियर हा वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे आणि या मेटॅलिक स्पियरची वेलॉसिटी आहे स्मॉल व्ही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वेट ऑफ दॅट स्पियर इज ॲक्टिंग इन द डाउनवर्ड डिरेक्शन. अशा वेळेस द विस्कस फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन द मेटॅलिक स्पियर इज directly proportional to the 3 parameters. First one is the velocity v of the metallic sphere, second one is the radius of that metallic sphere, and third one is the coefficient of viscosity of that viscous fluid. आणि म्हणूनच विस्कस फोर्स हा खालील मॅथमॅटिकल एक्सप्रेशनद्वारे दिला जातो. FV इज इक्वल टू 6 पाय इटा इंटू आर व्ही. हे आपण आत्ताच पाहिले. आता यातील या घटकांचे अर्थ आपण समजून घेऊया म्हणजे स्टोक्स लॉ ही संकल्पना आपल्या अभ्यासामध्ये क्लिअर होऊन जाईल. वेअर FV is the viscous force that acts on a sphere falling through a viscous fluid. FV is the viscous force. Eta is the coefficient of viscosity of that fluid. And R is the radius of sphere in meter म्हणजे त्या मेटॅलिक स्पियरची त्रिज्या. V is the velocity of the sphere falling through the viscous fluid in meter per second. V ही त्या मेटॅलिक स्पियरची वेलॉसिटी असते की ज्या वेलॉसिटीने तो मेटॅलिक स्पियर हा त्या विस्कस मीडियममध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो. 6 पाय इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी ऑब्टेन्ड फ्रॉम डायमेन्शनल ॲनालिसिस. इक्वेशन A is the mathematical expression for viscous force acting on a sphere moving through a viscous medium. इक्वेशन A म्हणजे काय तर इक्वेशन A म्हणजे FV इज इक्वल टू 6 पाय इंटू इटा इंटू आर व्ही. या इक्वेशनच्या साहाय्याने विस्कस फोर्स हा नमूद केला जातो आणि याच इक्वेशनला स्टोक्स लॉ असे म्हणतात. आता स्टोक्स लॉ शिकून झाल्यानंतर पुढे आपण जी काही संकल्पना शिकणार आहोत तिचे नाव आहे कन्सेप्ट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. मी पेज थोडेसे वरच्या बाजूला मूव आउट करत आहे जेणेकरून आपण कन्सेप्ट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी समजून घेऊया. तर कन्सेप्ट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे आणि ती एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ही
स्टोक्स लॉसाठी जी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे त्या समानच किंवा तशीच सेम एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. आपण स्टोक्स लॉ समजून घेण्यासाठी जी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिडर केली होती तशीच एक्सपेरिमेंटल मिळती-जुळती एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आपण टर्मिनल वेलॉसिटी ही संकल्पना समजून घेण्यासाठी करणार आहोत. तर टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी, कन्सिडर अ स्मॉल मेटॅलिक स्पियर फॉलिंग फ्रॉम रेस्ट पोझिशन थ्रू अ लार्ज कॉलम ऑफ विस्कस फ्लुइड इन अ बिकर ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी कल्पना करायची आहे की बीकरमध्ये एक विस्कस फ्लुइड आहे आणि याच विस्कस फ्लुइडमध्ये किंवा या विस्कस फ्लुइडमधून स्मॉल मेटॅलिक स्पियर हा वरून खालच्या दिशेने फ्रीली मार्गक्रमण करीत आहे. नाऊ द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस फ्रीली फॉलिंग मेटॅलिक स्पियर आर डिस्कस्ड ॲज बिलो. आता आपण या मेटॅलिक स्पियरवरती जे काही डिफरंट फोर्सेस ॲक्ट होत आहेत त्या डिफरंट फोर्सेसचा अभ्यास करणार आहोत किंवा ते डिफरंट फोर्सेस अभ्यासणार आहोत. सो द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस फ्रीली फॉलिंग मेटॅलिक स्पियर आर डिस्कस्ड ॲज बिलो. फर्स्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स of the sphere acts in vertically downward direction. W is equal to mg. या मेटॅलिक स्पियरवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स W इज इक्वल टू mg हा वर्टिकली डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होत असतो. हा झाला पहिला फोर्स. इतर दोन फोर्सेस जे मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होत आहेत ते समजून घेण्यासाठी मी पेज टर्नआउट करीत आहे मित्रहो. The upthrust or buoyant force U always acts in the upward direction. म्हणजे त्या मेटॅलिक स्पियरवरती वरच्या दिशेने ॲक्ट होणारा जो फोर्स असतो त्या फोर्सला ब्युयंट फोर्स असे म्हणतात. ब्युयंट फोर्स ऑर अपथ्रस्ट यू इज ऑलवेज ॲक्ट्स इन द अपवर्ड डिरेक्शन. आता ब्युयंट फोर्स म्हणजे काय तर ब्युयंट फोर्स इज द फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ऑन अ मेटॅलिक स्पियर इन ॲन अपवर्ड डिरेक्शन. म्हणजे विस्कस फ्लुइडने मेटॅलिक स्पियरवरती वरच्या दिशेने एक्झर्ट केलेला जो फोर्स असतो त्या फोर्सला ब्युयंट फोर्स असे म्हणतात. पुढे द थर्ड फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन द मेटॅलिक स्पियर इज नोन ॲज द विस्कस ड्रॅग. विस्कस ड्रॅग ॲक्ट्स in upward direction whose magnitude always increase with the increase in velocity of the sphere. याचा अर्थ असा की मेटॅलिक स्पियरवरती जो तिसरा आणि अपवर्ड डिरेक्शनने फोर्स ॲक्ट होत आहे त्या फोर्सचे नाव हे विस्कस ड्रॅग आहे किंवा त्या फोर्सला विस्कस ड्रॅग असे म्हणतात. विस्कस ड्रॅग acts in upward direction whose magnitude always increase with the increase in velocity of the sphere. म्हणजे खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेला मेटॅलिक स्पियर या मेटॅलिक स्पियरची वेलॉसिटी जसजशी वाढत जाईल त्या प्रमाणात तो विस्कस ड्रॅग हा फोर्स वाढत जातो. विस्कस ड्रॅग ॲक्ट्स इन द अपवर्ड डिरेक्शन. विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स हा नेहमीच वरच्या दिशेने ॲक्ट होत असतो. हुज मॅग्निट्यूड ऑलवेज इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द वेलॉसिटी ऑफ स्पियर. विस्कस ड्रॅग हा केव्हा वाढत जातो जेव्हा त्या मेटॅलिक स्पियरची वेलॉसिटी ही वाढत जाते. विस्कस फोर्स ऑलवेज ॲक्ट्स इन द अपोजिट डिरेक्शन टू द मोशन ऑफ द स्पियर. विस्कस फोर्स हा नेहमीच
मेटॅलिक स्पिअरच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असतो आणि म्हणूनच विस्कस फोर्स हा वरच्या दिशेने ॲक्ट होत असतो. आता एखाद्या मेटॅलिक स्पिअरवरती की जो मेटॅलिक स्पिअर हा वरून खालच्या दिशेने विस्कस फ्लुइडमध्ये मार्गक्रमण करीत आहे व अशा मेटॅलिक स्पिअरवरती ॲक्ट होणारे फोर्सेस समजून घेतल्यानंतर त्या रिलेटेड जी थिअरी आहे ती थिअरी आपण पाहूया. इनिशियली दिस मेटॅलिक स्पिअर इज ॲक्सलरेटेड इन द डाउनवर्ड डिरेक्शन इन बीकर ॲज द अपवर्ड फोर्स इज लेस दॅन द डाउनवर्ड फोर्स. सर्वप्रथम किंवा सुरुवातीला जे अपवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होणारे फोर्सेस असतात ते म्हणजे ब्युयंट फोर्स आणि विस्कस ड्रॅग. हे दोन्हीही फोर्सेस डाउनवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसच्या मानाने कमी किमतीचे असतात आणि म्हणूनच अशा वेळी मेटॅलिक स्पिअरमध्ये ॲक्सलरेशन हे आढळते. मेटॅलिक स्पिअरमध्ये सुरुवातीला ॲक्सलरेशन का आढळते तर सुरुवातीला मेटॅलिक स्पिअरवरती ॲक्ट होणारे व अपवर्ड दिशेने डिरेक्टेड असलेले फोर्सेस हे डाउनवर्ड फोर्सेसपेक्षा कमी मॅग्निट्यूडचे असतात. इनिशियली द मेटॅलिक स्पिअर इज ॲक्सलरेटेड इन द डाउनवर्ड डिरेक्शन इन बीकर ॲज द अपवर्ड फोर्स इज लेस दॅन द डाउनवर्ड फोर्स. म्हणूनच U प्लस FV इज लेस दॅन W. U प्लस FV इज लेस दॅन W म्हणजे अपवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस हे डाउनवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसपेक्षा कमी परिमाणाचे असतात आणि अशा वेळीच मेटॅलिक स्पिअरच्या बाबतीत ॲक्सलरेशन हे आढळते. ॲज द वेलॉसिटी ऑफ द मेटॅलिक स्पिअर इन्क्रीजेस द मॅग्निट्यूड ऑफ द विस्कस फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. आपल्याला माहीतच आहे की पुढे ज्याप्रमाणे मेटॅलिक स्पिअरचा वेग हा वाढतो त्याचप्रमाणे विस्कस फोर्सचे मॅग्निट्यूड हे देखील वाढत जाते. अँड अ स्टेज इज रिच्ड वेन द नेट डाउनवर्ड फोर्स बॅलन्सेस द अपवर्ड फोर्सेस दॅट इज U प्लस FV इज इक्वल टू W. म्हणजेच पुढे एक अशी वेळ येते की ज्या वेळेस डाउनवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस हे अपवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसला बॅलन्स करतात. दिस मीन्स द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन धिस मेटॅलिक स्पिअर इज झिरो ॲट दॅट इन्स्टंट. आणि याच क्षणी म्हणजे ज्या वेळेस अपवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस हे डाउनवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसला बॅलन्स करीत असतात त्याच वेळी असे समजावे की द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द मेटॅलिक स्पिअर इज झिरो दॅट इज R इज इक्वल टू झिरो. आणि ज्या वेळेस मेटॅलिक स्पिअरवरती ॲक्ट होणारे रिझल्टंट फोर्सेस हे झिरो असतात त्याच वेळी त्या सिस्टीममध्ये ॲक्सलरेशन एक्झिस्ट करत नाही. द रिझल्टंट फोर्स ऑन मेटॅलिक स्पिअर इज झिरो मीन्स देअर इज नो एनी ॲक्सलरेशन एक्झिट इन द सिस्टीम दॅट इज A इज इक्वल टू झिरो. याचाच अर्थ असा की ज्या वेळेस अपवर्ड फोर्सेस आणि डाउनवर्ड फोर्सेस हे एकामेकांना बॅलन्स करीत असतात त्यावेळेस त्या मेटॅलिक स्पिअरवरती रिझल्टंट फोर्स हा ॲक्ट होत नसतो आणि ज्यावेळेस एखाद्या मेटॅलिक स्पिअरवरती रिझल्टंट फोर्स हा ॲक्ट होत नसतो त्यावेळेस त्या सिस्टीममध्ये ॲक्सलरेशन हे एक्झिस्ट करत नाही. आणि याचाच अर्थ असा की स्पिअर मूव्स डाऊन विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. ज्यावेळी सिस्टीममध्ये ॲक्सलरेशन एक्झिट करीत नाही त्यावेळी तो मेटॅलिक स्पिअर हा वरून खालच्या दिशेने कॉन्स्टंट वेलॉसिटीने मार्गक्रमण करीत असतो. अशा प्रकारे आपण स्टोक्स लॉ समजून घेतला आणि स्टोक्स लॉ समजून घेतल्यानंतर
वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या आणि विस्कस फ्लुइड मध्ये मार्गक्रमण करीत असलेल्या मेटॅलिक स्पिअरवरती जे काही फोर्सेस ॲक्ट्स होतात ते फोर्सेस समजून घेतले. तसेच त्या फोर्सेसशी रिलेटेड जी थिअरी आहे ती देखील थिअरी आपण समजून घेतलेली आहे. मित्रहो, इथून पुढे आपण टर्मिनल व्हेलॉसिटी हा नवीन एक कन्सेप्ट शिकणार आहोत. धन्यवाद.